हाय हॅलो नमस्ते. साध्या सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. कुठेही साखर किंवा गव्हाचे पीठ वापरणार नाही आहोत. गूळ वापरणार आहोत. रुचकर असे लाडू करणार आहोत. मी इथे सगळे साहित्य दिलेले आहे. त्यानंतर प्रथम 50 ग्रॅम वेलची भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये 2 जायफळ टाकून बारीक पूड करून घेणार आहोत. थोडीशी साखर टाकली की लवकर बारीक पूड होते. त्यामुळे वेलची आणि साखर टाकलेली आहे. एकदम बारीक पावडर तयार होते. अशी झाली तयार बारीक पावडर. त्यानंतर 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम पिस्ता अक्रोड चाळून हेही बारीक वाटून घेऊयात. म्हणजे पावडर करून, अगदी पावडर नाही, खरबरीत असे. त्यानंतर अर्धा kg खारीक बिया काढलेल्या त्याचीही पावडर करून घेणार आहोत. बिया काढून घेतल्या की चांगली पावडर तयार होते. नंतर कोरडे साहित्य भाजून घेऊयात. प्रथम खोबरे पाऊण kg मंद आचेवर भाजून घेत आहोत. भाजल्याने लाडू कुबट होत नाही. फार दिवस ठेवले की खोबऱ्याचा वास येऊ लागतो. म्हणून मंद आचेवर 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हळीव अर्धी वाटी भाजून घेत आहोत. एक साहित्य भाजून बाजूला ठेवत आहे. त्यानंतर खसखस पाव वाटी तेही मंद आचेवर भाजून घेत आहे. तीळ अर्धी वाटी तेही कोरडेच भाजून घेत आहे. नंतर पाव वाटी ओवा. हे लाडू बाळंतिणीसाठी करणार आहोत, त्यामुळे ओवाही टाकणार आहोत लाडूत. त्यामुळे चव ही चांगली येते आणि बाळंतिणीला उष्णता पण निर्माण होते. आणि पुढचे स्टेप म्हणजे तूप टाकून भाजण्याचा, तळून घेण्याचा. तूप गरम करून 125 ग्रॅम डिंक तळून घेणार आहोत. डिंक फुलला की बाजूला काढून घ्यायचे आहे. परत थोडंसं तूप टाकून काजूनी बदाम पिस्त्याची पावडर भाजून घेणार आहोत. मी आधी भाजून घेतलेलं नाही, पावडर करून नंतर तुपावर भाजून घेत आहे. 5 ते 7 मिनिट मंद आचेवर तुपावर हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे. थोडासा कडकपणा येतो. तुपात परतवून घेणार आहोत. त्यानंतर परत एकदा तूप टाकून खारकेची पूड भाजून घेणार आहे. खारकेची पूड गोड पदार्थ असल्याने गॅस बंद करूनच मी तुपावर भाजून घेतलेला आहे. कारण खारकेची पूड कढईला चिटकू शकते. तळलेले डिंक गार झाल्यानंतर मॅशरने चुरून घेतलेले आहे. चुरून म्हणजे बारीक करण्यासाठी मॅश केलेले आहे. त्यामुळे थोडेसे बारीक होण्यास मदत होते. ह्या सगळ्या स्टेपनंतर 1 kg गुळात अर्धा ग्लास पाणी टाकून 1 तारी पाक करायला घेतलेला आहे. पाक झाल्यावर अर्धी वाटी तूप त्यात टाकायचे आहे. नंतर वेलची पूड 4 चमचे टाकलेले आहेत. पाक झाल्यावर चेक करून 1 तारी पाक झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचे. सर्व साहित्य त्या पाकात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. एक साहित्य भाजलेले मी त्यात टाकलेले आहे आणि सगळे भाजून घेतले आहे. खोबरे, ड्रायफ्रूट्स, हळीव, ओवा, तीळ, खसखस सगळं साहित्याने ते त्यात चांगल्या प्रकारे हलवून वर खाली करून घेऊन मिश्रण खाली घेऊन लाडू वळायला घ्यायचे.
मी छान प्रकारे वर खाली करून घेतलेलं आहे. त्यामुळे सगळ्या साहित्याला गुळाचा पाक व्यवस्थित लागतो. मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत. छान असे लाडू तयार होतात. या साहित्यात 75 लाडू तयार होतात. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा.